आपल्याकडे एक म्हण आहे की जे होतं ते बऱ्यासाठी होतं. काय आपल्याकडं म्हण आहे, जे घडतं जे होतं ते भल्यासाठी होतं, बऱ्यासाठी होतं. आणि यावरून मी हे का आठवलं तर आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून जे महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ सुरू आहे, त्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून कधी नव्हे इतका आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून कधी नव्हे इतका अनुसूचित जाती एस.सी. समाज हा एकटवला आहे. काय हा एस.सी. समाज कधीच न एकत्र न येणारा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुळं कधी नव्हे इतका अनुसूचित जाती म्हणजेच एस.सी. समाज हा एकटवलेला आहे. एस.सीचा म्हणजे जातीचा वर्ग करून एस.सी. एस.टी. आणि ओबीसीला जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्या पाठीमागचा हेतूच असा होता की आरक्षण हे फक्त लाभ घेणार नसून एस.सी. एस.टी. आणि ओबीसीनं एकत्र येऊन सत्ता हाती घ्यावी हे त्या आरक्षणाच्या पाठीमागचं मुख्य हेतू आहे, मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळं हा हेतू किमान या आरक्षणाच्या वर्गीकरणामुळं किमान एस.सी. समाज तर एकटवला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जर हा एस.सी. समाज एकटवला गेला तर भाजपची RSSची सत्ता आणि वर्चस्वाची उलतापाल झाल्याशिवाय राहणार नाही. भाजपच्या आणि RSSची सत्ता आणि वर्चस्व उतान पाडल्याशिवाय राहणार नाही. हा संदेशच एक प्रकारचे एस.सी. समाजानं एकत्र येऊन आरक्षणाच्या उपवर्गीकरण ह्या RSSचा अजेंडा सुरू झाला. त्याचा बरं झालं किमान एस.सी. समाज तर यामुळे एकटवला गेला. काय कधी नव्हे इतका एस.सी. समाज तर एकटवला गेला. आणि हा एस.सी. समाज जर एकत्र आला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळं जर एस.सी. समाज जर एकत्र आला तर भाजपची आणि RSSची सत्ता आणि वर्चस्वाला उतान पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा संदेश एस.सी. समाजानं हा संदेशच भाजप सरकारला दिलेला आहे. म्हणून म्हणतोय बरं जे होतं ते बरंसाठीच होतं. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची खुरापत भाजप सरकारनं काढली, त्यामुळे एक चांगलं झालं, एस.सी. समाज पूर्ण एकटवला गेला. आरक्षणाच्या लाभापेक्षा एस.सी. समाजाचं ऐक्य फार महत्वाचं आहे. एस.सी. समाजामध्ये सलोखा आणि बंधुत्व निर्माण होणं फार गरजेचं आहे. म्हणून आरक्षणाच्या इतर लाभापेक्षा इतर फायद्यापेक्षा एस.सी. समाजाचं ऐक्य हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हे ओळखलं एस.सी. समाजानं पूर्ण एकत्रित झालेलं आहे. मी या माध्यमातून जाहीरपणे चर्मकार समाजाचं, चांभार बांधवांचं मी जाहीरपणे अभिनंदन आणि कौतुक करतोय. काय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या बौद्ध समाजाबरोबरच चर्मकार बांधव, होलार बांधव आणि ढोर बांधव आणि इतर अनुसूचित जातीमधील समाज बांधवाचं मी जाहीरपणे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आहे. तुम्हाला हे समजलं आहे ना? कधी असं चर्मकार समाजाबद्दल असं म्हणतात की हा फक्त लाभच घेतो. महाराष्ट्राच्या बाहेर आंबेडकर चळवळ हा चर्मकार समाज जरी चालवत असला तरी महाराष्ट्रामध्ये मात्र आंबेडकर चळवळीमध्ये फारसा चर्मकार बांधव सहभाग दाखवताना दिसत नव्हता. हा जो आरोप होता चर्मकार बांधवावरती हा त्यांनी खोटा ठरवला. ऐन मोक्याच्या वेळेला, ऐन महत्वाच्या वेळेला आणि ऐन संकटाच्या वेळेला बौद्ध समाज बांधवाच्या खांद्याला खांदा लावून चर्मकार बांधव, होलार बांधव, ढोर बांधव आणि इतर अनुसूचित जातीमधील समाज बांधव आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधातील लढ्यामध्ये बौद्ध बांधवाच्या खांद्याला खांदा लावून हा चर्मकार बांधव मैदानात उतरला, हा ढोर बांधव मैदानात उतरला, हा होलार बांधव मैदानात उतरला, इतर अनुसूचित जाती मधील सुद्धा समाज बांधव हा मैदानात उतरला. आणि बौद्ध समाजाला की ज्या बौद्ध समाजामुळे पूर्वाश्रमीच्या महार समाजामुळं आमच्या ताटात आरक्षण आलं, बौद्ध समाजामुळेच आम्हाला आरक्षणाचा हक्क मिळाला आणि आमचं संरक्षण होऊ शकतं याची जाणीव, याची कृतज्ञता ही चर्मकार बांधवांनी दाखवली, ही होलार बांधवांनी दाखवली, ही ढोर बांधवांनी दाखवली, इतर अनुसूचित जातीमधल्या समाज बांधवांनी दाखवली. म्हणून मी
या माध्यमातून जाहीरपणे माझ्या चर्मकार बांधवांचं मी जाहीर अभिनंदन करतोय. मी होलार बांधवांचं मी जाहीर अभिनंदन करतोय. मी ढोर बांधवांचं मी जाहीर अभिनंदन करतोय. आणि अनुसूचित जातीमधल्या इतर समाज बांधवांचं सुद्धा मी जाहीर अभिनंदन आणि कौतुक करतोय. खरं तर बौद्ध माझा भाव आहे हो. बौद्ध माझा सक्का बांधव आहे. मातंग समाज माझा बांधव आहे. चर्मकार समाज माझा बांधव आहे. होलार समाज माझा बांधव आहे. ढोर समाज माझा बांधव आहे. ककया समाज माझा बांधव आहे. अनुसूचित जातीमधला सर्व समाज घटक माझा बांधव आहे. अनुसूचित जमाती, ओबीसी, मराठा, धनगर, माळी, शेतकरी इत्यादी बहुजन समाजातील प्रत्येक जाती घटकातला समाज बांधव ही माझा बांधव आहे. ही बंधुत्वाची शिकवण देणारा विचार म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय कुणीच प्रगती करू शकणार नाही. कुणीच परिवर्तनाची वाट चालू शकणार नाही. याची जाणीव अनुसूचित जातीतल्या मधल्या चर्मकार, होलार आणि ढोर आणि इतर समाज बांधवांना झाली. आणि म्हणून त्यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात ही संविधान विरोधी असणाऱ्या धोरणाला आणि भाजपच्या RSSचा अजेंडा असणाऱ्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कडवा विरोध म्हणून आपल्या बौद्ध बांधवाच्या खांद्याला खांदा लावून आज चर्मकार बांधव मैदानात आला. मी त्या चर्मकार बांधवांचं जाहीरपणे अभिनंदन करतोय. संत रविदास म्हणायचे की ब्राह्मणा इतका धूर्त आणि कपटी आणि दुष्ट व्यक्ती समूहा जगाच्या पाठीवर, पृथ्वीच्या पाठीवर कोणताच नाही. ब्राह्मणावरती विश्वास ठेवणं हा मूर्खपणा आणि आत्मघात आहे. हा संत रविदासाचा खरा अर्थानं क्रांतीचा विचार हा चर्मकार बांधवांनी स्वीकारला. आणि त्यांनी डॉक्टर बाबा लाभापेक्षा, आम्हाला आरक्षणाचा लाभापेक्षा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे आहे. संविधान महत्त्वाचे आहे. अनुसूचित जातीचं ऐक्य महत्त्वाचं आहे. याची समज, याचं शहाणपण हा चर्मकार, होलार, ढोर आणि इतर अनुसूचित जातीमधल्या समाज बांधवाला आलं. आणि म्हणून त्यांनी बौद्ध बांधवांना आयत्या वेळी, अत्यंत महत्त्वाच्या वेळी, संकटकाळी बौद्ध बांधवांना साथ दिली. म्हणून त्यांचं मी या माध्यमातून जाहीरपणे अभिनंदन आणि कौतुक करतोय. खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारून, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नाकारून कोणीच प्रगती करू शकत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नकार देऊन, त्यांचा विचाराला नकार देऊन कितीही लाभाच्या गाड्या आपल्या दारात आणि घरात आणून वाचल्या. काय? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारून, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नाकारून कितीही लाभाच्या आणि फायद्याच्या गाड्या आणि गोण्या आपल्या घरात आणि दारात आणून वाचल्या तरी आपली प्रगती होणार नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारून, अरे आपल्या उपकार ज्याने आरक्षण दिलंय ते आपल्या बापाला आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारून तुम्हाला किती 100%, 13% काय, अरे 2% आणि 0.2%च काय, अगदी 100% आरक्षण जरी मिळालं तरी तुमचा प्रगती होणार नाही, तरी तुमचा फायदा होणार नाही, तरी तुमचं परिवर्तन होणार नाही. अरे फायद्याबरोबर, लाभाबरोबरच विचाराबरोबर लाभाला विचाराची जोड नसेल, लाभाला विचार आणि परिवर्तनाची जोड नसेल तर तुम्हाला 100% आरक्षण दिलं तर तुम्हाला तुमची काहीच प्रगती होणार नाही. याची जाणीव असणं गरजेचं आहे. आणि याची जाणीव अनुसूचित जातीच्या समाज बांधवांना झाली. म्हणून आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळं बरं झालं किमान SC समाज या माध्यमातून एकटवला गेला. आणि SC समाजाबरोबरच चर्मकार, बौद्ध समाजाबरोबरच चर्मकार समाज, होलार समाज, ढोर समाज आणि अनुसूचित जाती जमातीमधला इतर बांधवाबरोबरच माझा सुज्ञ मातंग समाजाचं सुद्धा मी जाहीर अभिनंदन करतोय. कारण आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला संपूर्ण मातंग समाजाचा पाठिंबा नाही, सरसकट मातंग समाजाचा पाठिंबा नाही. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात जो मातंग समाज आहे, ज्या आरक्षणाच्या
उपवर्गीकरणाला ज्या मातंग बांधवांचं समर्थन नाही, भलेही त्यांनी जाहीरपणे विरोध नसता केला, परंतु आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला 50% अधिक मातंग समाजाचं समर्थन नाही, त्या मातंग सुज्ञ आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी शहाण्या असणाऱ्या मातंग समाजाचं सुद्धा मी जाहीर अभिनंदन करतोय आणि पुन्हा एकदा म्हणतो आहे, जे होतं ते बऱ्या करता होतं, जे होतं ते बऱ्या करता होतं. भाजपनं आरक्षणाचं उपवर्गीकरणाची खुरापत काढून SC समाजामध्ये फूट पाडण्याचा, बौद्ध समाजामध्ये SC समाजामध्ये भांडणं लावण्याचा जो RSSचा अजेंडा राबवायला सुरुवात केली, त्याचा उलटा परिणाम झाला. तो अजेंडा फेल गेलेला आहे आणि म्हणून म्हणतोय बरं झालं आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळं SC समाज एकटवला गेला आणि SC समाज एकटवला गेला. आणि मी पुन्हा एकदा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला प्रचंड विरोध करणाऱ्या चर्मकार बांधव, होलार बांधव, ढोर बांधव आणि शहाणे असणाऱ्या किमान 50% अधिक मातंग समाजाच्या ज्या आरक्षणाला विरोध, उपवर्गीकरणाला विरोध आहे, त्या मातंग समाजाचं सुद्धा मी जाहीर अभिनंदन आणि कौतुक करतोय. अनुसूचित जातीमधल्या इतर सर्व घटक समाज बांधवांचं मी या माध्यमातून जाहीर अभिनंदन आणि कौतुक करतोय. अशीच ऐक्य दाखवा. अरे आरक्षणाचं आपली जर ऐक्य असेल तर आपल्या ऐक्य शक्तीच्या बळावर संविधानाचे हक्क आम्ही मिळवू शकतो, हे लक्षात घ्या. आरक्षणाचा हक्क आहे तो भीक नाही. आरक्षणाचा हक्क आमच्यामध्ये ऐक्य नसल्यामुळं आम्हाला तो भीक मागण्याची पाळी आली. म्हणून अनुसूचित जातीचं जर ऐक्य झालं तर RSSचं वर्चस्व, RSSचं आणि भाजपचं वर्चस्व आणि सत्ता, आपण जर अनुसूचित जातीची लोक जरी एकत्र आली तर ही RSSची सत्ता आणि भाजपची सत्ता आम्ही उलटा पालटी केल्याशिवाय राहणार नाही, उताणी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आंबेडकरवादी विचारानं अनुसूचित जातीचं ऐक्य सगळ्यात मोठं महत्त्वाचं आहे, हेच लक्षात घेणं गरजेचं आहे. अरे आरक्षण संपलेल्या आरक्षणासाठी, संपलेल्या लाभासाठी, संपलेल्या आरक्षणासाठी, संपलेल्या लाभासाठी यापूनच एकमेकाच्या भावाभावामध्ये भांडणं करण्यात काय अर्थ आहे? जरूर भांडणं करूया, पण ज्या आरक्षणासाठी तुम्ही भांडणं सुरू आहे, ज्या आरक्षणासाठी तुम्ही SCतून RSSच्या अजेंड्याला बळी ठरत आहे, संपलेलं आरक्षण आहे, संपलेल्या लाभासाठी आणि संपलेल्या हक्कासाठी आणि संपलेल्या आरक्षणासाठी आपण भांडणं करण्यात आणि SC पासून दूर राहण्यात, SCच्या ऐक्यापेक्षा स्वतःचा फायदा बघण्यात, आणि त्याही फायदा हा संपलेला आहे. रिकाम्या टोपलीसाठी, भाकरी नसणार रिकाम्या टोपलीसाठी भांडणं करण्यात आणि वेगळं राहण्यात आणि वेगळं द्यावं, वेगळं घर फोडण्यात काय अर्थ आहे? याचा विचार अनुसूचित जाती जमाती, अनुसूचित जातीच्या लोकांनी करावा आणि तो केलाय. म्हणूनच म्हणतोय बरं झालं आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळं अनुसूचित जाती SC समाज हा एकटवला गेला.